तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन सिरीजमध्ये, जिचं की नाव आहे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा गणित. त्यातलं प्रकरण क्रमांक 1 आहे संख्या व संख्या पद्धती. यामधील आपण सध्या 1.1 हा अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि तो आपण जर अवश्य बघावा. त्यानंतर आता आपण सुरुवात करणार आहोत सध्या 1.2ला. त्यापैकी आपला प्रश्न क्रमांक 1 आहे 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे. म्हणजेच आपल्याला यापैकी सर्वप्रथम मूळ संख्या कोणकोणत्या आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे. तर त्यापैकी पहिली मूळ संख्या आहे 17, त्यानंतर आहे 13, 13 नंतर आहे 41, त्यानंतर आहे 2, त्यानंतर आहे 31. इतक्याच यामध्ये मूळ संख्या आहे. त्यापैकी आपण आता यांची बेरीज करूयात. तर बघा, यांची आपण आता बेरीज करू. 7 आणि 3 10 आणि 1 11, 11 आणि 2 13 आणि 1 14 शिला आपण इथे 4 घेऊ. त्यानंतर हातचा 1, 4 आणि 3 7 आणि 1 8 आणि 2 10. म्हणजेच यांची बेरीज आलेली आहे 104, जी की आहे आपल्या ऑप्शन नंबर सी मध्ये. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 बघूयात. तर बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर त्यापैकी ऑप्शन नंबर 1 आपल्याला दिले 0 ही विषम संख्या आहे. तर बघा, 0 ही समही संख्या नसते आणि विषमही संख्या नसते, त्यामुळं आपलं 1 नंबरचं ऑप्शन हे चुकीचं आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 आहे 0 ही समसंख्या आहे. तर हे पण आपलं उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर सी आहे 0 ही मूळ संख्या आहे. तर 0 ही मूळही संख्या नसते, त्यामुळं आपलं हे 3 नंबरचं ऑप्शनसुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर आपला ऑप्शन नंबर राहिले डी की 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. तर हे आपलं ऑप्शन नंबर डी हे बरोबर आहे. त्यानंतर आपण बघूयात प्रश्न क्रमांक 3. तर बघा, 3 नंबरचा प्रश्न आहे 3ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. तर बघा, 3ची दर्शनी किंमत ही 3च असते. त्यानंतर आपल्याला सांगितले की 3ची स्थानिक किंमत किती आहे. तर बघा, या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000, म्हणजेच 3ची स्थानिक किंमत असेल 30,000. आता बघा, आपल्याला 30,000 आणि 3 यामधील फरक विचारला आहे. तर फरक म्हणजेच काय असतं? फरक म्हणजे वजाबाकी असते. म्हणून आपण आता यांची 30,000मधून 3 वजा करू. तर बघूयात आपली वजाबाकी किती येते. तर बघा, 30,000 वजा 3 जर केलं तर आपली वजाबाकी येईल 0मधून 3 जात नाही म्हणून 10मधून 3 गेले, उरले 7. इकडं हातचा दिलेला असेल म्हणून इकडं राहिले असतील 9, इथे पण राहिलेले असतील 9, इथे पण राहिलेले असतील 9 आणि इकडं हातचा दिल्यामुळे इथे राहिलेले असतील 2. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 2 9 9 9 आणि 7. तर जे की आहे आपल्या ऑप्शन नंबर बी मध्ये. त्यानंतर आपण बघूयात प्रश्न क्रमांक 4. तर बघा, आपला 4 नंबरचा प्रश्न आहे 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे. तर बघा, ऑप्शन नंबर ए दिलंय दोन्ही मूळ संख्या आहेत. तर बघा, यापैकी 97 ही मूळ संख्या आहे, परंतु 33 ही मूळ संख्या नाही, त्यामुळे आपलं 1 नंबरचं ऑप्शन चुकीचं आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर बी आहे दोन्ही सहमूळ संख्या आहेत. तर सहमूळ संख्या म्हणजेच काय की ज्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असतो. तर बघा, आपण 33 आणि 97चे सामायिक विभाजक काढू. तर बघा, 97चे विभाजक आहेत 1 आणि 97. त्यानंतर 33चे विभाजक आहेत 1, 3, त्यानंतर 11 आणि 33. तर बघा, यापैकी यांचा सामायिक विभाजक फक्त 1 आहे, म्हणजेच हे आपलं ऑप्शन नंबर 2 म्हणजेच दोन्ही सहमूळ संख्या आहेत. हे आपलं ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर सी आणि डी आपल्याला बघायची गरज नाही. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 5 आहे की पुढीलपैकी कोणत्या अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते. तर बघा, यासाठी आपण एखादी संख्या घेऊ. उदाहरणार्थ 2 0 5 आणि 3. तर बघा, यामध्ये 0 या अंकाची आपण ऑप्शन नंबर ए नुसार बघूयात की यानुसार 0 या अंकाची इथे स्थानिक किंमत ही 0च असणार आहे आणि त्याची दर्शनी किंमत ही सुद्धा 0च आहे. त्यामुळं आपला ऑप्शन नंबर ए आहे. त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 6. तर बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे 4 5 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती. तर बघा, यामध्ये आपल्याला कंसात सांगितलं आहे की अंक पुनरावृत्त होऊ शकतात, म्हणजेच आपण ते
परतसुद्धा घेऊ शकतो. तर बघा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 1, 2, 3 आणि 4 आणि आपल्याला संख्या बनवायची आहे 5 अंकी. तर बघा आपल्याला जर लहानात लहान संख्या बनवायची असेल तर आपण हे अंक यापैकी सर्वात लहान जो अंक असेल तो आपण सुरुवातीला घेतो, पण यापैकी सर्वात लहान अंक 0 आहे. जर आपण 0 अगोदर घेतला तर ती संख्या होईल 0, 3, 4 आणि 5. परंतु ही संख्या फक्त 3च अंकी तयार होईल. आपल्याला सांगितले की 5 अंकी संख्या बनवायला. जर आपण अशा वेळेस आपण जर 0 आला तर 0 हा आपण 2 नंबरला घेत असतो आणि त्यापैकी थोडा जो मोठा अंक असतो तो आपण 1 नंबरला घेत असतो. तर बघा यापैकी 0पेक्षा मोठी संख्या आहे 3, म्हणजे 3, त्यानंतर 0, त्यानंतर 4 आणि 5. तर बघा ही फक्त 4च अंकी संख्या तयार झाली, पण आपल्याला 5 अंकी बनवायची असल्यामुळं आपण काय करत असतो की यापैकी जो सर्वात लहान अंक असेल तो त्याची आपण पुनरावृत्ती करत असतो. म्हणजेच ती आपली संख्या तयार होईल 3 आणि 0 सगळ्यात लहान असल्यामुळे आपण त्याची पुनरावृत्ती करू, म्हणजेच त्याला परत घेऊ. म्हणजेच 3, 0, 0, 4 आणि 5 ही आपली संख्या तयार झाली, जी की आहे ऑप्शन नंबर बी मध्ये. त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 7. तर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते तर हे चिन्ह लहान संख्या दर्शवते. तर बघा नैसर्गिक संख्या म्हणजेच 1 पासून तर अनंत, त्याची सुरुवात 1 पासून होते आणि आपण त्यांना मोजू शकत नाही असा त्यांचा शेवट होतो. तर बघा आपण जर n म्हणजेच नैसर्गिक संख्या जर आपण 1 घेतली तर बघूया ऑप्शन नंबर एचा आपण सोडून बघू त्यावेळेस काय उत्तर येतं. तर बघा nचा वर्ग म्हणजेच 1चा वर्ग मोठा आहे कशापेक्षा? 1च्या घनापेक्षा. तर बघा 1चा वर्ग हा 1 येईल आणि 1चा घनसुद्धा 1 येईल. तर बघा यापैकी हे चिन्ह इथे सूट करत नाही, म्हणजेच ते बरोबर नाही, कारण इथे आपल्याला 1 आणि 1 यांची किंमत समान असल्यामुळे इथे बरोबर चिन्ह पाहिजे होते, म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर ए चुकीचं आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर बी बघू, एनचा घन मोठा आहे एनच्या वर्गापेक्षा. तर बघा 1चा घन 1 येईल, त्यानंतर 1चा वर्ग जर बघितला आपण तो पण किती येईल? 1 येईल. आणि बघा इथे सुद्धा हे आपलं ऑप्शन नंबर बी सुद्धा चुकीचं ठरते, कारण 1 आणि 1 यांची किंमत ही समान आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर सी आहे, एनचा वर्ग वजा एनचा वर्ग म्हणजेच 1चा वर्ग 1 वजा 1चा घन तो पण येईल 1, मोठा आहे कशापेक्षा? 0पेक्षा. 1 मधून 1 गेलं तर आपलं उत्तर काय येतं? 0 येतं आणि 0 हा 0पेक्षा मोठा असू शकत नाही, त्यामुळं आपलं हे उत्तरसुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर राहिलं ऑप्शन नंबर डी. तर बघा एनची किंमत आपण 1 घेऊ आणि 0 हा जशाला तसा, म्हणजेच 1 हा मोठा आहे कशापेक्षा? 0पेक्षा, म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर डी हे बरोबर आहे. तर बघा आपण अशा प्रकारे स्वाध्याय 1.2 सोडून घेतला आहे. तर तुम्हाला जर यापैकी काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. त्यानंतर 1.3 हा पण व्हिडिओ आपला लगेच अपलोड होणार आहे, त्यामुळं आपले सगळे व्हिडिओ बघत चला. धन्यवाद. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि या प्रकारचे आपले पुढचे व्हिडिओ सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी आपल्या सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन बेलवरती प्रेस करा, म्हणजेच त्यानंतरचा आपला जो व्हिडिओ अपलोड होईल त्याचं तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.